श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं वाटतं का हो की मी इतकी प्रार्थना करते तरी माझं दुःख कमी का होत नाही? मी इतका जप करते तरी माझं काम का अडत असतं? आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत यामधील 6वा अध्याय याच प्रश्नांचं उत्तर देत असतं. तोच तुम्हाला अध्याय सांगणार आहे. हा अध्याय सांगतो स्वामी आपल्याला कधीच सोडत नाहीत, पण कधी कधी ते शांत राहतात, कारण त्या शांततेतून आपली श्रद्धा मजबूत होते. आई जसं मुलाला चालायला शिकवताना थोडं दूर उभी राहते, अगदी तसंच स्वामी आपल्याला मजबूत बनवण्यासाठी कधी थोडं मागे उभे राहतात. संकट म्हणजे नकार नाही आहे, तर तयारी आहे. आपण जेव्हा रडतो, खचतो, तक्रार करतो, तेव्हा स्वामी आपल्याला दोष देत नाहीत. ते फक्त बघत असतात, माझा भक्त अजून थोडा धीर धरतो का? कारण त्यांना माहिती असतं, या वेदनेनंतर मिळणारा आनंद खूप मोठा आहे. मनातील शंका सोडा. आपण भक्ती करतो, पण मनात विचार येतोच, खरंच माझं ऐकलं जाईल का? हा अध्याय सांगतो श्रद्धा म्हणजे व्यवहार नाही आहे. मी इतकं केलं म्हणून देवाने इतकंच द्यावं असं नसतं. श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण. जरी काहीच दिसत नसलं तरी विश्वास ठेवणं. अनेकदा आपल्या दुःखाचं कारण बाहेर नसतं, तर ते आपल्या अहंकारात लपलेलं असतं. जेव्हा आपण डोकं खाली झुकवतो तेव्हा स्वामींची कृपा आपल्या डोक्यावर येते. मोठेपणा ओरडून दाखवायचा नसतं, तर तो शांतपणे जगायचा असतो. स्वामींची आरती, जप, नामस्मरण महत्त्वाचं आहे, पण या अध्यायातून एक खूप मोठा संदेश मिळतो. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणं हीच खरी भक्ती आहे. कोणाला तरी धीर द्या, कोणाला तरी प्रेमाचे शब्द द्या, हीच तर खरी स्वामींची सेवा आहे. अध्याय 6व्याचा जीवनमंत्र. जर आज तुम्ही दुःखी असाल, जर तुम्हाला वाटत असेल की कोणीच साथ देत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी शांत आहेत पण दूर नाही आहेत. तुमची परीक्षा चालू आहे, पण शेवटी विजय तुमचाच आहे. तुमच्या जीवनात कितीही अंधार असला ना, तरी एक छोटासा दिवा पुरेसा असतो. तो दिवा म्हणजे श्रद्धा. स्वामींच्यावर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा, सेवा करा, उद्या नक्कीच उजाडेल. चला तर आता मग 6व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. गुरु जसा शिष्याचा हात धरून अक्षरे शिकवतो, त्याचप्रमाणे महाराज माझ्याकडून स्वामी चरित्र सारामृत वदवून घेत आहे. स्वामी चरित्र अगाध आहे. मी मतिमंद आहे, पण माझा हा छंद आहे, म्हणून स्वामी महाराज तो पूर्ण करून घेत आहेत. ज्यांच्या आशीर्वादाने ज्ञान प्राप्त होते, त्या स्वामी महाराजांच्या चरणावर माझा नमस्कार आहे. महाराज माझ्यावर कृपा करा. मी आपले स्वामी चरित्र भक्तांना सांगत आहे, ते ऐकून त्यांना आनंद प्राप्त होऊ द्या. ज्याप्रमाणे सुगंधी फुलं आपण अर्पण करतो देवाला, त्याप्रमाणे हा ग्रंथ अर्पण करूया. पाठीमागच्या अध्यायाच्या शेवटी चोळप्पा महाराजांना विनंती करत असतो की महाराज माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही बडोद्याला चला. त्यावेळेला महाराज हसून त्याला बोलले, मल्हाररावांच्या मनात आमच्याविषयी भाव नाही, त्यामुळं त्याच्या राज्यात जाऊन राहणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला अक्कलकोट नगरातच राहायला आवडते. चोळप्पा मनातून खूप नाराज झाला. त्याने हे सगळं तात्यासाहेबांना सांगितलं. अशा प्रकारे केलेला प्रयत्न पुन्हा व्यर्थ गेला. तात्या मनातून खूप नाराज झाले. आपण जे कार्य करायला आलो होतो ते पूर्ण होईल असं आता वाटत नाही. तात्यांनी पुन्हा एकदा विचार केला आणि अनुष्ठानाला आरंभ केला. अशा प्रकारे वेगवेगळे उपाय केले, परंतु ते सगळे व्यर्थ गेले. कोणतेच कार्य पूर्ण होत नव्हते. तात्यासाहेबांच्या अंगी भक्ती नव्हती. मग स्वामी महाराज त्याला कसे बरे प्रसन्न होतील? जो भक्त ढोंगीपणाचा आव आणून भक्ती करतो, त्याला स्वामी कधीच प्रसन्न होत नाहीत. मग तात्यांना एक युक्ती सुचली. गुरुचरित्राचं पारायण चालू करायचं. त्यांनी पारायण चालू केलं, ब्राह्मणभोजन केलं, पण तरीसुद्धा महाराज कधीच त्या वाड्यात गेले नाहीत. त्यामुळं तात्या फारच खचून गेले. त्यांना काहीच उपाय सुचेना. मल्हारराव राजांनी त्या कामासाठी आपल्याला पाठवलं होतं, ते आपल्याकडून होईल असं वाटत नव्हतं. आणि आता बडोद्याला जाऊन मल्हारराव राजांना आणि प्रजेला काय सांगू? आपलं तोंड कसं दाखवू? या भरपूर उपाय करून झाले. आता त्यांना एक युक्ती आखली. स्वामी महाराज चांगल्या मार्गाने येत नाहीत ना, तर आता त्यांना पळवून नेऊया. त्यांनी त्याप्रमाणे सुरुवात केली. पण त्या वेड्याला काय माहीत, स्वामी महाराज ही ईश्वराची मूर्ती आहे, त्यामुळे त्यांच्या अंतर्मनाने हे लगेच ओळखले. त्या मतिमंदाला काय याची माहितीच नव्हती. त्याने कपटी मनाने युक्ती आखली. एके दिवशी योग्य वेळ साधून तात्यांनी महाराजांना सेविकांकडून मेन्यात बसवले आणि मेना कपटगावला नेण्यास सांगितला. अर्धा रस्ता चालून गेल्यावर महाराजांना आपणास कोठे नेत आहोत हे समजले. ते मेन्यातून खाली उतरले आणि अक्कलकोटला परत आले. असे बराच वेळा घडले. त्यामुळे हाही उपाय खुंटला.
महाराजांनी पुढे राजवाड्यात जाऊन राहिले. तिथे तात्यासाहेबांचं मात्र काहीच चालेना. शेवटी त्यांनी हात टेकले, पुष्कळ धन खर्च केले, प्रयत्न केले, पण सगळं व्यर्थ गेलं. अपयश घेऊन तात्या बडोद्याला परत आले. स्वामींची मनामध्ये भक्तीच नसेल तर कोणताच उपाय शक्य होत नाही. एवढं सगळं होऊन सुद्धा मल्हाररावांनी पुन्हा राज्यसभा भरवली आणि महाराजांना कोण घेऊन येईल असा प्रश्न केला. तेव्हा यशवंतराव हा सरदार, नेहमी सगळ्यांच्या पुढे पुढे करणारा, तो पुढे आला. त्यावेळेला मल्हाररावांनी त्याच्याजवळ महाराजांसाठी वस्त्रे, अलंकार, धन, अनमोल रत्न पाठवून दिले. ते सर्व घेऊन यशवंतराव अक्कलकोटला आला. महाराजांच्या पुढे ते सोन्याचं ताट ठेवलं. ते पाहून महाराजांना खूप राग आला आणि यशवंताकडे रागाने बघत ते जोरात ओरडले, अरे लवकर बेडी आणा आणि याच्या हातापायाला ठोका, असे महाराज 3दा ओरडले. महाराजांचा रुद्र अवतार बघून यशवंतराव घाबरला. तो लटपट कापू लागला. त्याच्या तोंडचे पाणी पळाले. तो तेथून निघून गेला. थोड्या दिवसांनी मल्हाररावांनी यशवंतरावाला बडोद्याला बोलवून घेतलं. इंग्रजी अधिकाऱ्यावर विषप्रयोग केल्याच्या प्रकरणात यशवंतरावांचे नाव पुढे आले आणि मल्हाररावांवर आळा आला. इंग्रजांनी त्यांना पकडून हातापायाला बेड्या घातल्या. महाराजांच्या वचनाची प्रचिती आली. अशा प्रकारे महाराजांची अवकृपा झाली तर त्रास हा होणारच आणि ज्याच्यावर कृपा होईल त्याला आशीर्वाद हा मिळणारच. अशा प्रकारे 6वा अध्याय इथेच समाप्त होत आहे. यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. हा अध्याय जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.